नमस्कार, मी आनंद ढिवरे आणि आपण पाहत आहात शब्द सत्य। आज 26 जुलै म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची तरतूद केलेली होती। तर त्या वर्षाचं ते एक दिनविशेष होतं आणि ते दिनविशेष आज आपण या ठिकाणी आपल्यासोबत जे वक्ते आहेत त्यांच्यासोबत बोलून त्या विषयावर चर्चा करणार आहोत। तर 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद केलेली आहे। तर या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आदरणीय शांतारामजी तायडे सर आहेत। सरांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय सांगतो। शांताराम तायडे सर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत आरक्षण या विषयामध्ये PhD करीत आहेत। ते संशोधक विद्यार्थी आहेत। तर सर आपलं खूप खूप स्वागत आमच्या शब्दसत्य यूट्यूब चॅनलमध्ये। धन्यवाद। तर सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न हाच असेल, सर्वप्रथम प्रश्न की आरक्षण म्हणजे नेमकं काय? आरक्षणाची जी व्यवस्था आहे ती फक्त भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये आरक्षण आहे। अमेरिकेमध्ये सुद्धा आरक्षण आहे, परंतु अमेरिकेमध्ये त्याला आरक्षण म्हटलं जात नाही, त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन्स म्हटलं जातं। म्हणजे आपल्या इथं आरक्षण हा एक पर्टिक्युलर कोटा आहे। जसं आपली आरक्षण व्यवस्था अशी आहे की सेंट्रल लेवलला 3 कॅटेगरीज आहेत। त्यातली पहिली कॅटेगरी आहे अनुसूचित जाती, दुसरी कॅटेगरी आहे अनुसूचित जमाती आणि तिसरी कॅटेगरी आहे तिसरी कॅटेगरी आहे इतर मागासवर्गीय। या 3 कॅटेगरींना केंद्र सरकारच्या ॲक्टनुसार आरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यात अनुसूचित जातींना 15% आरक्षण आहे केंद्र सरकारच्या भरती प्रक्रियेमध्ये। त्यानंतर अनुसूचित जमातींना 7.5% आहे आणि इतर मागासवर्गीयांना 27% आहे। हे केंद्राच्या स्तरावर आहे, परंतु इतर मागासवर्गीयांना महाराष्ट्र भरती प्रक्रियेमध्ये 19% आरक्षण आहे। तर आरक्षणाचा विषय हा फक्त भारतापुरता आहे अशा पद्धतीचं सांगितलं जाते, परंतु आरक्षण ही व्यवस्था जगभरामध्ये आहे। अमेरिकेमध्ये त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हटलं जाते। केनेडी ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यावेळेस त्यांनी तिथं अफर्मेटिव्ह ॲक्शन्स लागू केल्या। म्हणजे अमेरिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये विशिष्ट जागा अश्वेत लोकांसाठी राखीव नसतात, परंतु काही जागांमध्ये अश्वेत लोक जे आहेत, म्हणजे जे काळ्या वर्णाचे लोक आहेत किंवा जे मूळ अमेरिकन आहेत किंवा जे एशियन अमेरिकन्स जे आहेत, त्यांच्यासाठी काही जागांमध्ये काही भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्रिफरन्स दिला जाते। अशा पद्धतीची व्यवस्था कॅनडामध्ये सुद्धा आहे। कॅनडामध्ये प्रिफरन्शियल सिस्टम असून तिथं भारतासारखी आरक्षण व्यवस्था आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा आरक्षण आहे आणि अनेक युरोपीय देशामध्ये सुद्धा आरक्षणाची व्यवस्था आहे। हीच व्यवस्था छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली त्यांच्या जन्मदिवशी स्वीकारलेली आहे। ही आरक्षण व्यवस्था ज्यावेळेस स्वीकारली गेली त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला। छत्रपती शाहू महाराजांच्या प्रशासनामध्ये सगळ्यात जास्त समावेश हा उच्चवर्गीयांचा होता, त्याच्यामुळे आपल्या जागा मागासवर्गीयांना जातील या भीतीनं त्यांनी शाहू महाराजांच्या आरक्षण पॉलिसीचा विरोध केला आणि शाहू महाराजांना सांगितलं की राजे, तुम्ही अशा लोकांना आरक्षण देत आहात की ज्यांना टाय पण बांधता येत नाही, बरोबर आहे। तर राजर्षी शाहू महाराज त्यांना म्हणाले, ब्राह्मण सेक्रेटरींना म्हणाले की तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना टाय बांधायला शिकवा, फाईल बांधायला शिकवा, बरोबर आहे, परंतु त्यांना रिझर्वेशन देणं गरजेचं आहे। याच्यासाठी शाहू महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे, ते एक उदाहरण खूप प्रसिद्ध आहे। शाहू महाराज आपल्या ब्राह्मण सेक्रेटरींना घेऊन तबेल्यामध्ये गेले आणि तबेल्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी सेवकाला जमिनीवरती चणे सांडवायला सांगितले। हे चणे सांडवल्यानंतर जे सशक्त घोडे होते ते सशक्त घोडे पुढे धावून आले आणि त्यांनी चणे खायला सुरुवात केली। जे कमजोर घोडे होते ते चणे खाऊ शकले नाहीत, कारण सशक्त घोडे जे आहेत ते त्यांना लाथा मारत होते आणि चणे खात होते। म्हणून शाहू महाराजांनी त्या उदाहरणाद्वारे असं पटवून झालं की जो वर्ग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यांना जर चणे खाऊ घालायचे असतील तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल। त्यांना चणे टाकले असताना तिथं सशक्त वर्गाचे लोक येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल। ही अशा पद्धतीचं आरक्षण धोरण शाहू महाराजांनी त्या ब्राह्मण सेक्रेटरीला समजून सांगितलं। सर आपण जगातही आरक्षण आहेत याबद्दल सांगितलं,
तर भारतात सर्वप्रथम आरक्षण हे शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये सुरू केलं. तर हा विषय बरोबर आहे का मग? बरोबर. भारतामध्ये सर्वात पहिले आरक्षण व्यवस्था ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच त्यांच्या करवीर या संस्थानामध्ये लागू केली. त्याच्यानंतर 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. म्हणजे आपल्या इथं आज 2011ला जी जनगणना झाली, 2021ला जी जनगणना होणार आहे किंवा 2001ला जी झाली, दर 10 वर्षानं केंद्र सरकार जनगणना करत असते, बरोबर आहे. तर ही जी या जनगणनेची जी सुरुवात आहे ती ब्रिटिशांनी 1931 साली केली आणि ब्रिटिशांनी 1931 साली जनगणना केली. त्या जनगणनेमध्ये त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची जातीनिहाय जनगणना केली आणि 1931 साली ब्रिटिशांनी अनुसूचित जाती जमातीची जातीनिहाय जनगणना केल्यामुळे ब्रिटिशांकडे SC STची यादी होती आणि त्या यादीच्या आधारे ब्रिटिशांनी 1935चा जो भारत सरकार कायदा आहे, जो कायदा बनवण्यामध्ये बाबासाहेबांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जाते, त्या 1935च्या कायद्यान्वये केंद्र सरकारच्या भरती प्रक्रियेमध्ये आणि विधिमंडळाच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यात आलं. हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींनाच मिळालं, इतर मागासवर्गीयांना मिळालं नाही. त्याच्यामुळे काही OBC बांधवांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी अनुसूचित जाती आणि जमातीला आरक्षण दिलं तर आम्हालासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे होतं. परंतु प्रश्न असा होता की 1931ची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय जातीची यादीच तयार नव्हती आणि इतर मागासवर्गीय जातीची यादी तयार नसल्यामुळे बाबासाहेबांना संविधानामध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देता आलं नाही आणि हे आरक्षण देता आलं नाही. परंतु बाबासाहेबांना असं वाटत होतं की इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळावं. त्या पद्धतीचं घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी चर्चा केली. परंतु सरदार पटेल बाबासाहेबांना असं म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही ज्या OBCंना आरक्षण देण्याची, इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची भाषा करतात ते OBC कोण आहेत? याचं उत्तर बाबासाहेबांकडे नव्हतं, कारण OBCची यादी जी आहे ती बाबासाहेबांकडे नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद 340मध्ये अशी तरतूद केली की राष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती एक आयोग नेमतील आणि तो आयोग देशातल्या सगळ्या इतर मागासवर्गीयांची यादी तयार करेल, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचं अध्ययन करेल आणि यांना आरक्षण देण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करेल. राज्यपालांकडे तो अहवाल आल्यानंतर राज्यपाल तो अहवाल संसदेमध्ये मांडतील आणि राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून इतर मागासवर्गीयांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीप्रमाणे आरक्षण देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यासाठी बाबासाहेबांनी राज्यघटनेत 340वा कलम टाकला आणि बाबासाहेबांनी हे कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आधी टाकलेलं आहे. कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राज्यघटनेचा कलम 341 आणि 342 आहे. बाबासाहेबांनी SC STच्या आधी OBCचा विचार केला. म्हणून देशातले OBCचे पहिले नेते जर कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर, आपण आरक्षण या विषयावर बोलतो आहे आणि सध्या आरक्षण हा फार गंभीर विषय झालेला आहे. वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षणासाठी वेगवेगळे समाज रस्त्यावर येत आहेत. तर मुळात आरक्षणाची गरज काय आहे यावर आम्हाला थोडी माहिती सांगा. आरक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(4) आणि 16(4) नुसार आहे. राज्यघटनेच्या 15(4) नुसार जे आरक्षण आहे ते देशातील शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं आरक्षण जे आहे त्या पब्लिक एम्प्लॉयमेंट जे आहे त्या पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये SC ST आणि OBCंना आरक्षण आहे. आणि तिसरं जे आरक्षण आहे ते OBCंना नाही, ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आहे. ते आहे देशाच्या संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये, ज्या राज्यामध्ये विधानसभा आहेत, बरोबर आहे, ज्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही तिथं रिझर्वेशन नाही. परंतु महाराष्ट्र, पश्चिम किंवा बिहार वगैरे जे 5-6 स्टेट आहेत तिथं विधानसभा आहेत. तर त्या विधानसभेमध्ये राज्यघटनेच्या 330 आणि 332 नुसार विधानसभेत आणि संसदेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना आरक्षण आहे. देशात अनुसूचित जमातीचे 41 खासदार निवडून जातात आणि अनुसूचित जातीचे 79 खासदार निवडून जातात. आता देशामध्ये अनुसूचित जातींची जी संख्या आहे ती 1208 आहे. प्रत्येक स्टेटमधली जी संख्या आहे ती वेगवेगळी आहे.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये 59 आहे, बरोबर आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये ही संख्या 60 आहे. प्रत्येक स्टेटमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये ही वेगळी संख्या आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आरक्षण कशासाठी आणि कोणासाठी. तर आरक्षण भारतीय संविधानाच्या अगोदर या देशातला जो राज्यकारभार चालत आहे तो ब्रिटिश काळातल्या कायद्याप्रमाणे चालत होता. आणि त्याच्या आधी सुरुवातीला ज्यावेळेस जातीव्यवस्था निर्माण झाली त्यावेळेसचा जो कायदा आहे तो मनूचा कायदा होता. आणि मनूचा कायदा म्हणजे मनुस्मृती होती. मनुस्मृती ही कायदा पण होता आणि मनुस्मृती ही नीती पण होती. ते धर्माचं तत्त्व पण होतं आणि तो कायदा पण होता. म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मनू हा जगातला म्हणजे पहिला कायदेकार आहे, तो संविधान करणारा आहे. त्यानं जे संविधान केलं ते विषमतेवर आधारित होतं, परंतु तो पहिला संविधान करता आहे. मग मनुस्मृतीनं काय केलं की समाजामध्ये सर्वांना सारखी वागणूक दिली नाही, सर्वांना समानतेनं वागवलं नाही. मनुस्मृतीने 4 वर्ग तयार केले, 4 वर्ण तयार केले. तो पहिला वर्ग म्हणजे ब्राह्मण, दुसरा वर्ग म्हणजे क्षत्रिय, तिसरा वर्ग म्हणजे वैश्य आणि चौथा वर्ग म्हणजे शूद्र. या 3 वर्गाला सर्व अधिकार होते, परंतु शूद्र या वर्गाला कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना शिक्षणापासून, संपत्तीपासून, राजसत्तेपासून आणि सगळ्या प्रकारच्या सामाजिक जीवनापासून अलिप्त करण्यात आलं. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार, त्यांना शूद्र संबोधून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आले. त्यांना शिक्षण नाकारण्यात आलं. त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आले. आणि म्हणून तो समाज आतापर्यंतही मागासलेलाच राहिला. त्याला शिक्षणामध्ये संधी मिळाली नाही, राजकारणामध्ये संधी मिळाली नाही. त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन झालं. आणि हे डिस्क्रिमिनेशन थोड्याफार प्रमाणात कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली की यांना जर आरक्षण दिलं तरच आपण यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करू शकतो, अन्यथा हे अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकत नाहीत. कारण हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, हे हिस्टॉरिकली डिस्क्रिमिनेटेड आहेत, म्हणून त्यांना आरक्षण आहे. संविधानामध्ये आरक्षणाच्या संदर्भात 2 गोष्टी आहेत. आरक्षण कोणाला आहे, म्हणजे आरक्षणाचा क्रायटेरिया काय आहे. तर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) मध्ये असा उल्लेख केलेला आहे की आरक्षण हे 2 गोष्टीची पूर्ती करणाऱ्या समाजाला, जातीला, घटकांना देण्यात येते. त्यातला पहिला घटक असा आहे की तो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या समाजाचं शासन आणि प्रशासनामध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व असलं पाहिजे, तरच त्याला आरक्षण देता येते. आणि जो समाज, ज्या जाती, जे घटक, समाज घटक ह्या 2 क्रायटेरिया पूर्ण करतात त्यांनाच आरक्षण देण्यात येते. आरक्षणाचा आधार राजकीय असला पाहिजे अशी पण चर्चा आहे, परंतु आर्थिक असला पाहिजे अशी सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. परंतु आरक्षणाचा आधार जर आर्थिक ठेवला तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) नुसार आहे. परंतु ज्यांना 15(4) आणि 16(4) नुसार आरक्षण आहे ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश होते, जे आता एवढ्यातच ज्यांचं निधन झालं, ते न्यायाधीश PB सावंत असं म्हणतात की आर्थिक आधारावर जर एखाद्या समाजाला, उदाहरणार्थ आपण आर्थिक आधारावर जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्यघटनेचं समानतेचं तत्त्व जे आहे ते ब्रेक होते. कारण राज्यघटनेचं आर्टिकल 14 असं म्हणते की इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. म्हणजे अनुसूचित जातीचे लोक आर्थिकदृष्ट्यासुद्धा मागासलेले आहेत, पण त्यांना जे आरक्षण सध्या आहे ते आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर नाही, तर ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आहे. मग मराठ्यांना किंवा तत्सम इतर जातींना जर आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण द्यायचं असेल तर SC ST सोबत डिस्क्रिमिनेशन होईल. इक्वेलिटीचा जो सिद्धांत आहे तो व्हायोलेट होईल. म्हणून PB सावंत असं म्हणतात की राज्यघटनेत दुरुस्ती करून एखाद्या समाजाला आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण द्यायचं असेल तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोकसुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, तर त्यांचं आरक्षण दुप्पट करावं लागेल, तेव्हा समानता निर्माण होईल. कारण राज्यघटनेचं आर्टिकल 14 हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आरक्षण हा फार गुंतागुंतीचा विषय आहे असे भरपूर लोक सांगत असतात, परंतु आपण फारच सोप्या शब्दात आरक्षणाचा हा मुद्दा या ठिकाणी सांगतायत. तर आता आपण आर्थिक आरक्षणाचा पण मुद्दा काढला, तर सर आर्थिक निकषावर आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी देशाची राज्यघटना परमिट करत नाही. कारण राज्यघटनेमध्ये आर्थिक आधारावरती आरक्षण द्यावं असा कुठेच उल्लेख नाही. तर याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा राज्यघटनाकारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला नाही असं होत नाही, बरोबर आहे.
राज्यघटनेमध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे रिझर्वेशन आणि एक आहे कन्सेशन्स. रिझर्वेशन हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी आहे आणि कन्सेशन्स ज्या आहेत, ज्या सवलती आहेत आर्थिक स्वरूपाच्या, त्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आहेत. मग ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले शेड्यूल कास्टचे लोक असो, शेड्यूल ट्राईबचे लोक असो, अदर बॅकवर्ड क्लासेसचे लोक असो, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, पारसी, ईसाई इत्यादी धार्मिक अल्पसंख्याक असो, की राज्याच्या स्तरावरचे SC, BC, BC, असो, या सगळ्यांचा आर्थिक उत्थान व्हावं याच्यासाठी बाबासाहेबांनी राज्यघटनेत 46 टाकलं, आर्टिकल 46 टाकलं, की जेही लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आर्थिक स्वरूपाच्या वेगवेगळ्या योजना राबवाव्यात. त्यांच्यासाठी स्कॉलरशिप द्यावी, फेलोशिप द्यावी, बरोबर आहे. तर त्यांच्यामधले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ट्युशन क्लासची व्यवस्था करण्यात यावी. या सगळ्या व्यवस्था कोणासाठी करण्यात याव्यात, जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी. परंतु आरक्षण हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे असं समजून देशामध्ये वातावरण असं तयार झालं की सगळेच लोक आरक्षण मागायला लागले. गुर्जर असतील, पटेल असतील, महाराष्ट्रात मराठी असतील, आंध्र प्रदेशमध्ये कापूर समाजाचे लोक असतील, आणि हे सगळे लोक त्या समाजातले दबंग समाजाचे लोक आहेत. म्हणजे हे शक्तिशाली लोक आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, आर्थिकदृष्ट्या हे सक्षम आहेत, प्रशासनामध्ये यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व आहे, शासन प्रशासनामध्ये हे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत, यांचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, बरोबर आहे. तर यांना आरक्षण दिल्यामुळे यांचे प्रश्न सुटले. निश्चितच यांच्या समाजामध्ये गरिबी आहे, ती नाकारता येणार नाही. मराठा समाजसुद्धा गरिबी आहे. मराठा समाजातले अनेक मुलं कंपनीमध्ये काम करत असतील, सिक्युरिटीचं काम करत असतील, बरोबर आहे. पण ते तशा पद्धतीचे गरीब असल्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही. कारण आरक्षण हे अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन आहे. कारण SC ST सोबत जो व्यवहार होते तो व्यवहार मराठा समाजातल्या किंवा तत्सम उच्च जातीतल्या व्यक्तीसोबत होत नाही. जसं गावामध्ये तुम्ही अजूनही बघितलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या, विशेषतः अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करावा की न करावा हा त्यांचा प्रश्न आहे, बरोबर आहे. परंतु त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करणं म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्याचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु तो अधिकार त्यांना नाही आहे. बघ, त्याच्यात अजून एक हे केलं जाते की तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली झाली तर तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होत नाही, बरोबर आहे, तुमच्यासोबत भेदभाव होत नाही, अशा पद्धतीचं एक युक्तिवाद आर्ग्युमेंट केला जातो. परंतु डिस्क्रिमिनेशन हे आर्थिक परिस्थितीच्या बेसवर होत नाही, तर तुम्ही कोणत्या जातीशी बिलॉंग करता याच्यावरती आरक्षण, याच्यावरती तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होते. जर उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर पंढरपूरच्या मंदिरामध्ये नरेंद्र जाधव आहेत आणि त्यांचे भाऊ जे आहेत त्यांच्या भावाच्या मिसेसला एका मंदिरामध्ये प्रवेश दिला नव्हता. म्हणजे महिलांना मंदिरामध्ये प्रवेश न देणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु अनुसूचित जातीच्या महिलांना प्रवेश नाकारणं ही वेगळी गोष्ट आहे. ॲक्च्युली जर आर्थिक आधारावर डिस्क्रिमिनेशन होत नाही असं आपण म्हणत असू तर त्यांना प्रवेश द्यायला हवा होता, परंतु दिला का नाही. त्यावेळेस नरेंद्र जाधव यांचे भाऊ तिथले कलेक्टर होते, बरोबर आहे, तरीसुद्धा त्यांना प्रवेश मिळाला नाही. याचा अर्थ असा आहे की इथं जातीच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन होते आणि हे डिस्क्रिमिनेशन होऊ नये म्हणून आरक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती दोन गोष्टीसाठी आहे की आता डिस्क्रिमिनेशन होऊ नये म्हणून आहे आणि पूर्वी डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे म्हणून आरक्षणाची व्यवस्था. सर, आरक्षण संदर्भात एक अजून मुद्दा महत्त्वाचा आहे जो की हा सांगितला जातो, एक आक्षेप स्वरूपात तो मुद्दा आहे की आरक्षण बाबासाहेबांना फक्त 10 वर्षासाठीच द्यायचं होतं. तर हा मुद्दा फार चर्चेला जातो. तर आता आम्हाला तुम्ही हे सांगा की आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचं असते आणि हे 10 वर्षाचे जे आक्षेप घेतला जातो तर हा विषय नेमका काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. त्या गैरसमजामधला हा एक गैरसमज आहे की आरक्षण हे 10 वर्षासाठी होतं. मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेत 3 पद्धतीचं आरक्षण आहे. पहिलं आहे की शिक्षण संस्थांमधलं आरक्षण, ते आहे प्रवेशासाठी, ॲडमिशनसाठी. दुसरं आरक्षण जे आहे ते पब्लिक एम्प्लॉयमेंटमधलं आहे, ते आहे तुमच्या नोकरीसाठी. गव्हर्मेंट अंडरटेकिंग जे कंपनीज असतील किंवा ऑफिसेस असतील तिथं SC ST आणि OBCना राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) आरक्षण आहे. शैक्षणिक आरक्षण जे आहे ते 15(4) आहे आणि भरतीमधलं जे आरक्षण आहे, पब्लिक एम्प्लॉयमेंटमधलं जे आरक्षण आहे ते राज्यघटनेच्या 16(4) आहे. आता प्रश्न आहे की 10 वर्षासाठी आरक्षण आहे असं म्हटलं जाते आणि असं म्हणत असताना बऱ्याच लोकांकडून असं म्हटलं जाते की बाबासाहेबांनीच आरक्षण 10 वर्षासाठी ठेवलं होतं. ही गोष्ट 100% चुकीची आहे.
बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण हे 10 वर्षासाठी ठेवलं नव्हतं, बरोबर आहे. बाबासाहेब राजकीय आरक्षण हे जसं शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण फॉरेवर आहे, त्याच पद्धतीनं राजकीय आरक्षण असायला हवं, बरोबर आहे. अशा पद्धतीची बाबासाहेबांची भूमिका संविधान सभेमध्ये होती. परंतु बाबासाहेबांना फार मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला आणि या मुद्द्यावरती मतदान झालं संविधान सभेमध्ये. आणि ते मतदान अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण हे 10 वर्षासाठी असावं या बाजूनं झालं. म्हणून बाबासाहेबांना नाईलाज असतो राज्यघटनेमध्ये तशी तरतूद करावी लागली. परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अजून एक गोष्ट केलेली आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेत अशी तरतूद केलेली आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला जे राजकीय आरक्षण आहे ते 10 वर्षासाठी आहे. परंतु त्याच्यानंतर 10 वर्षानंतर केंद्र सरकारनं त्याचा अभ्यास करावा, त्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि जर ते राजकीय आरक्षण फुलफिल झालं नसेल तर ते परत 10 वर्षासाठी एक्सटेंड करावं, बरोबर आहे. म्हणजे ते स्ट्रिक्टली 10 वर्षासाठीच असावं असा राज्यघटनेमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे. हा गैरसमज आरक्षण विरोधकांकडनं पसरवला जाते, तो 100% चुकीचा आहे. म्हणजे तो गैरसमज आहे. आणि बाबासाहेबांनी जे आरक्षण म्हटलं होतं 10 वर्षासाठी जे सध्या आहे ते फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, ते ॲडमिशन आणि एम्प्लॉयमेंटमधलं रिझर्वेशन नाही आहे. हे मला जाणीवपूर्वक असं सांगावं असं वाटते की हा जो अशा पद्धतीचा दुष्प्रचार आहे तो कोणीही करू नये. हे आरक्षण फक्त राजकारणामधलं म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 330 आणि 332 नुसार विधानसभेत आणि संसदेमध्ये काही जागा ज्या आहेत, मगाशी मी सांगितलं की 79 प्रतिनिधी देशातून अनुसूचित जातीचे पार्लमेंटमध्ये जातात, बरोबर आहे. आणि 47 प्रतिनिधी अनुसूचित जमातीचे पार्लमेंटमध्ये जातात. यांच्यासाठी जी रिझर्वेशन आहे ते 10 वर्षासाठी होतं. आणि ते 10 वर्ष झाल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याचा रिव्ह्यू घ्या आणि जर ते पर्याप्त प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व निर्माण झालं नसेल तर ते परत 10 वर्षासाठी वाढवा. म्हणून आपण प्रत्येक 10 वर्षांना संसद एक राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करत असते आणि त्या दुरुस्तीद्वारे ते आरक्षण दरवर्षी 10 वर्षांना एक्सटेंड केलं जाते. आता ते 2021पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. आता परत ते 2031पर्यंत एक्सटेंड होणार आहे. सर, आरक्षण हा भारतातला सर्वात महत्त्वाचा चर्चेला जाणारा विषय आहे. तर आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे SC ST OBC, तर हे जे आरक्षण आहे सर, तर हे आरक्षण अजून किती काळ टिकेल किंवा किती काळ ते राहावं असं आपल्याला एक संशोधक विद्यार्थी म्हणून वाटतं. आरक्षणाची व्यवस्था विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये केलेली आहे. आणि ही विषमता मगाशी मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं की 2-2.5 हजार वर्षापासून ही विषमता समाजव्यवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना राज्यघटनेनं जे आरक्षण दिलेलं आहे ते जोपर्यंत समाजात समता प्रस्थापित होत नाही, सगळे लोक समान होत नाही. जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आमच्यामध्ये राजकीयदृष्ट्या समता आहे, म्हणजे एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य यानुसार आपण राजकीय समानता स्वीकारलेली आहे. म्हणजे कोणत्याही राजकारणामध्ये जाण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्याही कॅटेगरीचा व्यक्ती जर असेल तो त्याला मतदानाचा अधिकार आहे, त्याला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे या अनुषंगानं आपल्या इथं राजकीय समता जी आहे ती प्राप्त झालेली आहे, बरोबर. पण बाबासाहेब असं म्हणत होते की राजकीय समतेचं सामाजिक आणि आर्थिक समतेमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे. आणि बाबासाहेबांनी एक इशारा दिलेला आहे की राज्यकर्त्यांनी जर लवकरात लवकर राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये केलं नाही तर सामाजिक आणि आर्थिक विषमतेने ग्रस्त झालेले जे लोक आहेत ते या व्यवस्थेविरुद्ध बंड करतील आणि आम्ही मोठ्या प्रयासाने बनवलेलं हे लोकशाहीचं जे मंदिर आहे ते उद्ध्वस्त होईल. म्हणून राज्यानं म्हणजे सरकारनं राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये करायला हवं. तरच या देशातली विषमता नष्ट होऊ शकते. आणि जोपर्यंत विषमता नष्ट होणार नाही तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था नष्ट करता येणार नाही. कारण आरक्षणाची व्यवस्थाच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासोबत अन्याय होऊ नये म्हणून राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यांना समाजाच्या मुख्य धारेमध्ये समाविष्ट करण्यासाठी 60, 65, 70 वर्षाचा कालावधी पुरेसा नाही आहे. याच्यासाठी अनेक वर्ष द्यावे लागतील. मी असं म्हणतो की हजारो वर्ष द्यावे लागतील. कारण जितके वर्ष या समाजाचं शोषण झालेलं आहे तितके वर्ष तरी किमान या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय
समाजामध्ये समता प्रस्थापित होणार नाही. आणि हे शोषण काही 5, 10, 50, 100, 200 वर्षाचं झालेलं नाही, तर हे 2-2.5 हजार वर्षापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं शोषण झालेलं आहे. म्हणून किमान 2-2.5 हजार वर्ष तरी ही आरक्षणाची व्यवस्था राहावी, जेणेकरून समाजात समता प्रस्थापित होण्याला मदत होईल. सर, मग या आधुनिक काळामध्ये आताची जी पिढी आहे, जी पिढी दिसणारं जे सामाजिक विषमता आहे ती पाळत नाही. सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे मित्र एकत्र असतात, एकत्र खातात, पितात, राहतात. तर मग याविषयी आपण काय सांगाल? ही चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे, परंतु ही व्हिजिबल फॉर्ममधली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, व्हिजिबल फॉर्ममधली आहे. सोबत राहणं, एकत्र जेवणं, पार्टीला जाणं, ह्या गोष्टी दिसणाऱ्या स्वरूपामध्ये आहेत, बरोबर आहे. परंतु अशा काही गोष्टी असतात, जसं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाह ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये. आणि विवाह हा इतर जातीच्या आंतरजातीय विवाहाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. मग उच्च जातीतले लोक जे आहेत ते निम्न जातीमधल्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह करायला तयार होत नाहीत, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ते जातीयता पडतात, आपल्यासोबत भेदभावपूर्ण व्यवहार ते करतात. आणि फक्त म्हणण्यासाठी अशा काही गोष्टी असतात की आम्ही तुमच्यासोबत समतेनं वागतो, आम्ही तुम्हाला वेगळं समजत नाही, ह्या फक्त म्हणण्यासाठीच्या गोष्टी असतात. आणि असं जर असतं तर म्हणजे अनुसूचित जातीचा मुलगा असेल आणि मराठा किंवा तत्सम जातीची मुलगी असेल आणि त्यांचं जर प्रेम असेल, राज्यघटनेनं त्यांना जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलेला आहे, पण तो अधिकार त्यांचा शिनवून घेतला जाते, त्यांच्या हत्या केल्या जातात, बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला समानतेची वागणूक दिल्या जात नाही, तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतात, तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारला जात नाही, म्हणून तुमची हत्या केल्या जाते, तुमच्यावरती ॲसिड फेकल्या जाते, तुम्ही बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून तुमचा खून केला जाते, बरोबर आहे. तुम्ही चांगले कपडे घातले, तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, बरोबर आहे, म्हणून तुमच्यावरती अन्याय अत्याचार केला जातात. याचं सगळ्यात उदाहरण म्हणजे भूतमांगी कुटुंबियासोबत जे झालं, बरोबर आहे. ती मुलगी 12वी सायन्सला शिकत होती, तिचा भाऊ पण उच्च शिक्षण घेत होता, ते एक सधन आणि चांगलं कुटुंब होतं. हे इतर लोकांना पाहायला गेलं नाही आणि उच्च जातीच्या लोकांनी त्या मुलीवर, आईवर आणि तिच्या भावावरती अन्याय अत्याचार केला, त्याच्यातून त्यांचे खून झाले. हे सामाजिक विषमतेचं प्रतीक आहे. आणि अशा खैरलांजी महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये होत असतात. फक्त काहीच गोष्टीची दखल घेतल्या जाते, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन जे असेल ते अनेकदा योग्य भूमिका पार पाडत नाही, चार्जशीट फाईल केल्या जात नाही वेळेमध्ये, इन्क्वायरी ऑफिसर्स जे असतात ते सुद्धा योग्य पद्धतीनं तपास करत नाहीत. म्हणून अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना अन्याय अत्याचार झाल्यानंतरसुद्धा न्याय मिळत नाही. आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून जसं मी आरक्षणाची व्यवस्था एक सांगितली, तशीच एक दुसरी व्ही.पी. सिंग देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी 1990 साली अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. त्या कायद्यान्वये जर अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीवर कोणा सामाजिक अन्याय अत्याचार केला असेल तर त्याला कडक शिक्षा होण्याची तरतूद आहे, बरोबर. त्या कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही गैरसमज पसरवले जातात. मागे मराठा मोर्चानं महाराष्ट्रामध्ये काही मोर्चे असे काढले कोपर्डी प्रकरणामध्ये की तो विषय वेगळीकडे दुसरीकडेच राहिला आणि त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सुधारणा करावी अशा पद्धतीची मागणी केली. ॲक्च्युली ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सुधारणा करण्याची जी गोष्ट आहे ती महाराष्ट्र सरकारची नाही, कारण तो केंद्र सरकारचा कायदा आहे आणि ॲट्रॉसिटीचा गैरवापर होते असं म्हटलं जातं, परंतु ॲट्रॉसिटीचा ॲक्च्युली प्रॉपर वापरच होत नाही. आणि ॲट्रॉसिटीचा जो गैरवापर होते तो उच्च वर्गाकडून केला जातो आणि एखाद्या कायद्याचा गैरवापर होते म्हणून तो कायदा रद्द करता येत नाही, बरोबर आहे. कारण कायदा जो आहे तो कायद्याच्या ठिकाणी आहे आणि समाजव्यवहार हा समाजव्यवहाराच्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे कायद्यानंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित करता येत नाही. समाजाची सुद्धा मानसिकता बदलली पाहिजे, अनुसूचित जाती जमातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तरच समाजामध्ये समता निर्माण होण्यास मदत होऊ शकते. छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची व्यवस्था त्या काळी केलेली होती, तदनंतर बाबासाहेबांनी ती संविधानाने संपूर्ण देशामध्ये लागू केली. तर सर, आपण असं म्हणू शकतो का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची ही व्यवस्था केलेली आहे संविधानामध्ये, ही व्यवस्था छत्रपती शाहू महाराजांकडे बघून, त्यांच्या आदर्शाकडे बघून आणि त्यांनी जी व्यवस्था लागू केली होती तीच व्यवस्था संविधानामध्ये लिखित स्वरूपात लागू केली, म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांचा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठा अमूल्य वाटा आहेच, परंतु आरक्षणाच्या संदर्भात
छत्रपती शाहू महाराजांचेच आदर्श घेऊन त्यांनी हे आरक्षण आपल्या संविधानामध्ये लागू केले आहे. नक्कीच बरोबर. आरक्षणाची व्यवस्था निर्माण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श नक्कीच होता. कारण त्याच्या अनेक वर्ष आधी म्हणजे 1902 सालीच शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिलं होतं. मुळात महात्मा फुलेची संकल्पनासुद्धा आरक्षणाची होती, बरोबर आहे. ती राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आणली आणि बाबासाहेबांनी तिला घटनात्मक रूप दिलं. ते घटनात्मक रूप बाबासाहेबांनी याच्यासाठी दिलं की त्याच्यामध्ये आता बदल करता येत नाही, बरोबर आहे. शाहू महाराजांनी जे केलं ते मर्यादित स्वरूपातलं काम होतं. ते फक्त ते आरक्षण फक्त एका संस्थानिकांनी केलेलं संस्थानापुरतं आरक्षण मर्यादित होतं. पण बाबासाहेबांनी राज्यघटनेत आरक्षण देऊन ते संपूर्ण भारतभर लागू सध्या होत आहे. म्हणजे त्याला घटनात्मक स्वरूप दिल्यामुळे आता त्या आरक्षणाला हात लावता येणार नाही. त्याच्यात दुसरं एक असं आहे की बाबासाहेबांनी ते आरक्षण जे आहे ते राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये टाकलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा एक असा निकाल आहे की राज्यघटनेमध्ये बदल करता येते. त्याच्यासाठी अनुच्छेद 368 आहे, बरोबर आहे. म्हणजे राज्यघटनेत जर बदल करायचा असेल तर 368 कलमानुसार तो करता येते. तसे पॉवर्स पार्लमेंटला आहेत, बरोबर आहे. परंतु तो राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये करता येत नाही आणि आरक्षण हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीमधली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती सरकारला बदलता येत नाही. तशी व्यवस्थाच बाबासाहेबांनी केली. कारण बाबासाहेबांना अनेक गोष्टी माहीत होत्या की मी गेल्यानंतर या देशात येणारे राज्यकर्ते जे आहेत ते समतावादी असतीलच असं नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते अनुसूचित जाती जमातीचं कल्याण करतीलच असं नाही. म्हणून बाबासाहेबांनी जी आरक्षणाची व्यवस्था जी आहे ती फंडामेंटल राईट्समध्ये टाकलेली आहे. राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये आरक्षण आहे. त्याच्यामुळे ते गोठवता येत नाही, बरोबर आहे. ते बंद करता येत नाही आणि तशा पद्धतीचं जर झालं, बरोबर आहे, तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये अनुच्छेद 32 टाकलेला आहे. बाबासाहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की राज्यघटनेतलं कोणतं कलम जर काढलं तर राज्यघटना निष्प्रभ होईल. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की राज्यघटनेतलं आर्टिकल 32 जर काढलं तर राज्यघटनेला काहीच अर्थ नाही. ते आर्टिकल 32 म्हणजे न्याय मागण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुमच्यावरती अन्याय होते, बरोबर आहे, तर तुम्हाला तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा न्याय मागू शकता. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. ते आर्टिकल 32 आहे आणि बाबासाहेबांनी त्याला हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटलं. तर या ठिकाणी आदरणीय शांताराम तायडे सर यांनी आरक्षण या विषयावर अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांना सरळ आणि साधी उत्तरे दिली आहेत. आमच्या प्रेक्षकांनाही या सर्व प्रश्नांची उत्तरे पटली असतीलच आणि समजली असतीलच. तर आदरणीय शांताराम तायडे सर, आपण आमच्या शब्दसत्य यूट्यूब चॅनलसाठी खूप वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार. धन्यवाद.